हिंजवडी असेल किंवा मान ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेत आपल्या मागण्या ज्या आहेत त्या अजित पवारांपर्यंत पोहोचवल्या आहेत। याच मागण्यांसंदर्भात आज एक बैठक जी आहे ती पीएमआरडी कार्यालयात झाली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार शंकर मांडेकर आहेत। भाऊ, काय सांगाल, 2 दिवसापूर्वी मान ग्रामपंचायत असेल किंवा हिंजवडीकडून एक ग्रामसभा झाली, त्यामध्ये विविध मागण्या ज्या आहेत तुम्ही दादांकडे पोहोचले आहेत, तर त्या मागण्या मान्य झाल्या का किंवा काय त्याच्यावर पर्याय सुचवण्यात आले? हो, गेली एक 10-12 दिवस आमच्या मान आणि हिंजवडीमध्ये ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन त्यांच्यावर जी काही त्यांची मागणी होती ती पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पाठपुरावा खरं आम्ही पण करत होतो। आम्ही फक्त पुढे प्रिंट मीडिया पुढे येत नव्हतो, परंतु मागणी करून आम्ही त्यांनी पाठपुरावा करत असताना ग्रामस्थांची मागणी होती की आपण कॉर्पोरेशन हद्द PCMC ते छत्रपती चौक हा जो चौक रस्ता आहे हा 35-36 मीटरचा करायचं चाललं होतं। ग्रामस्थांची म्हणणी होती गावठाणातला रस्ता आहे हा 24 मीटर व्हावा, ही प्रमुख मागणी होती। तर ती बऱ्याच दिवस आम्ही चर्चा केल्यानंतर आज ती मान्य करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने आता 24 मीटरचं त्या ठिकाणी काम होईल। वाकड हद्दीपासून ते शिवाजी चौक हाही रस्ता त्यांनी 36 मीटरचा करण्याचं ठरवलं होतं, परंतु पूर्वी 30 मीटरचं त्या ठिकाणी सँक्शन दिलं होतं, म्हणून आता तोच रस्ता 30 मीटरवरच करण्याचं ठरलेलं आहे। आणि मान गावठाण हा जो रस्ता आहे गावठाणामध्ये तो 24 मीटर करण्याचं ठरलं, म्हणजे लोकांची जी मागणी होती ती आता मान्य झालेली आहे। त्याबद्दल दादांचं अभिनंदन करतो, मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो। पण शेवट ही सर्व मंडळी या गावाच्या विकासासाठीच बोलतात, यात कुणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाहीये। शेवट शेतकऱ्यांची ज्यांची जागा जाती त्यांच्या अपेक्षा राहणारच की आमची कमीत कमी जागा जावी, परंतु या ठिकाणी काही गोष्टी अशा आहेत त्या करणे गरजेचे आहेत म्हणून ही सर्व मंडळी करतात। परंतु हे होत असताना जे शेतकऱ्यांची जमीन जाते त्याला पण त्याचा चांगला मोबदला मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। आत्ताच आपण पाहिलं की लक्ष्मी चौक ते पद्मभूषण हा जो चौक हा जो रस्ता आहे हा पूर्वी MIDCने केलाय, त्याचं ॲक्विजिशन झालं होतं, परंतु त्याचा मोबदला लोकांनी घेतला नव्हता। तोही त्यांना TDR रूपात कसा मिळेल त्यासाठी आम्ही भविष्यकाळात मुख्यमंत्री साहेब, दोन्ही DCM यांच्या माध्यमातून म्हणजे अजितदादा असेल, शिंदे साहेब असेल यांच्याकडे मीटिंग लावून तोही निर्णय घेऊ। ही गावं जी आहेत ती महानगरपालिकेत घेण्यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे? आता जो विषय संपलाय तो त्यात तुम्ही परत काय आणू नका, परंतु शेवट मी गाववाल्यांबरोबर होतो। जे गाववाल्यांची भूमिका ती आमची भूमिका होती, आमच्या गाववाल्यांनी ठरवलं मी त्यांच्या बरोबर आहे। नक्कीच हिंजवडीचे सरपंच आपल्या सोबत आहेत। सरपंच, ग्रामसभा घेतली होती, त्याला यश कुठेतरी आलेलं पाहिलं मिळते। ग्रामसभा पण घेतली होती आणि गाववाल्यांचं सगळ्यांची एकीचं यश आहे। आज आम्ही जी मागणी केली होती ती आमदार साहेबांच्या मानव्यातनं स्वतः दादांना 2-3 वेळा भेटून आणि आयुक्त साहेबांना भेटून आज दादांनी आमदार साहेबांचं आयुक्त साहेबांचं आमचं ऐकून घेतलं आणि एकदम व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे। आमच्या गावठाणचा जो रस्ता आहे तो 24 मीटर करण्याचं शब्द दिलेला आहे आणि तसं त्या अधिकाऱ्यांनी सूचना पण देखील केलेल्या आहेत। आणि गाव छत्रपती शिवाजी चौक तो वाकड आहे तो 36चा होता, तो 30चा केलाय, तो पण आम्ही त्यामुळे दादांचं एकदम आम्ही मानव तेवढं कौतुक कमी आहे। दादांचे आभारी आम्ही सगळे गाव खुश आहे आज। आणि दादाचं आमदार साहेबांचं आणि आयुक्तांचं मेन आयुक्तांनी सगळ्यामुळे जे झालं सगळे गाव खुश आहे। आम्ही सगळे गावकडच्या वतीने मी सगळ्यांचं आभार मानतो। नक्कीच ग्रामस्थांच्या एकीमुळे जे आहे ते 36 मीटरचा रोड जो आहे तो 24 मीटरचा झाल्याचं या ठिकाणी जे आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना जे आहे ते सूचना दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये जे आहे ते आता आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।